श्री स्वामी समर्थ सर्वांना. कुरडया पापड्या करू करू आहे ना थोडासा कंटाळा आला होता. आज विरंगुळा म्हणून आहे ना लसणाच्या वावरात गेले होते. लसूण पण लावलेला खूप दिवस झाला होता. गेले नव्हते कितीक मोठा झालाय कितीक नाही आणि काढायला आला का नाही. कारण की ना ज्यांनी ना दिवाळी दसऱ्याला लसूण लावलेत ना त्यांचे अर्धे खाऊन पण झालेत. म्हटलं चला आपला काढायला आला का नाही बघावा. हा ना, बरं आहे, पण पातळ झाल्यावर जरा कांडी मोठी होती ना. तरी अजून एक पाणी द्यायचं, परत थोडं मुरून द्यायचा, महिन्याला होईनच. आता मी लावल्यावर डायरेक्ट आताच आले ना, एकदा मेथीची भाजी न्यायला आले होते, त्याच्यावर खुरपायला नाही कशाला नाही, आजीबाईनीच खुरपलाय सगळा. आम्हाला सुंदर आकाने एक जुडी दिली, चांगलं घमेलं भर, म्हणजे नाही का आपलं टोपलं भर गाळगा दिलाय. माहेरी आले ना हे हिरवं राने पाहिले ना असं वाटतं की अजून काय उन्हाळा चालू नाही झाला. आता हा लसूण लावला ना त्यावेळेस घास टाकला होता, गावरान घास. आता ह्या गावरान घासाचे आहेत ना जवळजवळ 2-3 कापण्या झालेल्या आहेत आणि आईन ते आहेत ना घासाचीच कापणी करायला आले होते. त्याच वेळेस आहे ना मी पण लसूण पाहण्याकरता आले, कारण की घरापासून हे रान आहे ना लांब आहे. त्यामुळं म्हटलं तुम्ही आले का त्याच वेळेस मी येते. आणि बघा आता हा लसूण पण उपटून पाहिलाय. लसूण जरा छोटाच निघलाय. हा, दोघे आल्यावर जर पातळच झाला, एकटीने लावल्यावर त्याच तुम्ही हे लावलेले हे पातळच झालेले तुमचे. चला तर मग माझे गावाकडील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत जा. श्री स्वामी समर्थ.